गणेश चतुर्थीचे 80 खास तोडगे आणि उपाय। 1. बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मनःशांती प्राप्त होते। 2. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य अर्पण करून संकटनाशन स्तोत्र पठण केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धी होते। 3. गणपती बाप्पाला प्रत्येक सकाळी केवढा अत्तर लावल्याने घरात सुख शांती आणि लक्ष्मीचे वास होतो। 4. घरात प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती ठेवून रोज दिवा लावल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत। 5. गणेश चतुर्थीच्या दिवशी 11 वेळा ओम गणपतये नमः मंत्राचा जप केल्यास बुद्धी तेजस्वी होते आणि निर्णय क्षमता वाढते। 6. गणपती बाप्पाला गुळ आणि नारळाचा नैवेद्य अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि समृद्धी वाढते। 7. गणपतीच्या मूळ अष्टविनायक यात्रेचा संकल्प केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि आयुष्य आनंदमय होते। 8. घरात रोज गणपतीच्या मूर्तीवर फुलं अर्पण करून प्रार्थना केल्याने घरातील वादविवाद शांत होतात आणि प्रेम वाढते। 9. गणेश चतुर्थीच्या दिवशी 5 नाणे गणपती पुढे ठेवून नंतर गरजूंना दान केल्याने पैशाचे स्थैर्य प्राप्त होते आणि आयुष्यात भरभराट होते। 10. गणेश गायत्री मंत्राचे 21 वेळा पठण केल्यास मानसिक तणाव दूर होतो आणि आत्मविश्वास वाढतो। 11. गणपतीला लाल फुलांचे अर्घ्य अर्पण केल्यास कोर्ट कचेरीचे प्रश्न लवकर सुटतात। 12. विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाची पूजा करून पुस्तकांना हळद कुंकू लावल्यास अभ्यासात लक्ष लागते आणि परीक्षेत यश मिळते। 13. गणेश मूर्तीच्या समोर रोज दिवा लावून गणपती अथर्वशीर्ष वाचल्यास घरात देवांचे विशेष आशीर्वाद कायम राहतात। 14. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंदनाचा सुगंध घरभर लावल्याने वातावरण पवित्र होते आणि सकारात्मकता पसरते। 15. नोकरी किंवा व्यवसायात अडचण असल्यास गणपतीला दर रविवारी 5 लाल फुलं व्हावीत आणि सिद्धिविनायक म्हणत प्रार्थना करावी। 16. घरात अन्नाची कमतरता जाणवत असेल तर गणपतीच्या मूर्तीपुढे मीठ व साखर एकत्र ठेवून प्रार्थना केल्याने अन्नधान्याची भरपूर उपलब्धता होते। 17. गणपतीला प्रत्येक चतुर्थीला लाडू अर्पण करून एका लहान मुलाला खाऊ घातल्यास घरात लहान मुलांचं आरोग्य सुधारतं आणि घरात आनंद नांदतो। 18. गणपती बाप्पाची पूजा करताना 5 वेळा घंटानाद केल्यास नकारात्मक लहरी नष्ट होतात आणि चैतन्य पसरते। 19. गणेश मूर्तीच्या गळ्यात लाल रेशमी दोरा बांधल्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतात आणि विश्वास वाढतो। 20. गणपती बाप्पाच्या मूळ मंत्राचा जप करताना आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त केल्यास त्या पूर्ण होण्याची शक्यता वाढते। 21. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर रोज सकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास घरात आर्थिक स्थैर्य आणि शांतता नांदते। 22. श्री गणेशाच्या नावाने दर मंगळवारी 11 वेळा ओम गणपतये नमः मंत्र जपल्याने मनातील भीती निघून जाते आणि आत्मविश्वास वाढतो। 23. चतुर्थीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ गणपतीचं स्तोत्र म्हटल्यानं घरात पवित्रतेचं आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं। 24. गणपती पूजेनंतर नारळ घरात न ठेवता तो नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित केल्यास अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होतं। 25. गणपती बाप्पाला चांदीची मूर्ती अर्पण करून पूजा केल्यास घरात सौभाग्य, समृद्धी आणि शांतीचे वास्तव्य होते। 26. चतुर्थीच्या दिवशी मिठात हळद टाकून ते घरात 4 कोपऱ्यात ठेवल्यास वाईट शक्ती आणि दृष्ट नष्ट होते। 27. गणेश मंदिरात जाऊन रोज एक फूल अर्पण करत मंगलमूर्ती मोरया म्हणत प्रार्थना केल्यास जीवनात शुभ कार्यांना गती मिळते। 28. व्यवसायात सतत तोटा होत असेल तर चतुर्थीच्या दिवशी गणपती पुढे 5 नाणे ठेवून नंतर ती दान केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होते। 29. गणपतीला केशर मिसळलेला शिरा नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास घरात आनंद, उत्साह आणि सौख्य वाढते। 30. गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा वाचल्यास मन प्रसन्न राहतं, चिंता दूर होते आणि घरात शांती निर्माण होते। 31. शिक्षणात अडथळे येत असतील तर विद्यार्थ्यांनी गणपती पुढे दर शुक्रवारी पुस्तकं ठेवून पूजन केल्यास अभ्यासात मन लागते आणि यश प्राप्त होते। 32. चतुर्थीच्या दिवशी गणपतीला ताज्या जास्वंद फुलांचं अर्घ्य दिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आरोग्य चांगलं राहतं। 33. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागे एक छोटी आरसा ठेवून पूजा केल्यास घरात नकारात्मकता टिकत नाही आणि तेजस्वी वातावरण तयार होतं। 34. गणपती बाप्पाच्या पूजेनंतर गरजू व्यक्तींना अन्नधान्य किंवा वस्त्रदान केल्यास पापक्षय होतो आणि पुण्यवृद्धी होते। 35. गणपती पूजन करताना मनात सर्वांचे कल्याण हो ही भावना ठेवल्यास आपल्या घरासह इतरांनाही शुभ परिणाम होतात। 36. घरातील मुलांना दर रविवारी गणपतीच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण केल्यास त्यांचं व्यक्तिमत्व घडतं आणि संस्कार चांगले होतात। 37. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात 5 सुपाऱ्या ठेवून त्यांची पूजा केल्यास धनप्राप्ती होते आणि घरात लक्ष्मीचं वास होतं। 38. गणपती पूजनानंतर घरात शंख वाजवल्यास घरात चैतन्य निर्माण होतं आणि वाईट शक्ती दूर जातात।
39 रोज सकाळी उठून प्रथम गणपतीचं स्मरण करून दिवसाची सुरुवात केल्यास सर्व कामं सुरळीत होतात आणि दिवसभर उत्साही वाटतं. 40 गणेश पूजेनंतर तांदळाने भरलेला कलश घरात ठेवल्यास अन्न, धन आणि समृद्धीची कमतरता जाणवत नाही. 41 गणपतीच्या मूर्तीला काळा धागा बांधून त्याची पूजा केल्यास घरातून दृष्ट दोष दूर होतो आणि कुटुंबावर कोणत्याही वाईट नजरेचा प्रभाव राहत नाही. 42 प्रत्येक चतुर्थीला घरात तुपाचा दिवा लावून संकटनाशन गणेश स्तोत्र वाचल्यास घरात शांततेचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. 43 गणपती पूजनानंतर लाल चंदनाचा टिळा कपाळावर लावल्याने आत्मविश्वास वाढतो आणि महत्त्वाच्या कामांत यश मिळण्याची शक्यता वाढते. 44 चतुर्थीच्या दिवशी अन्नदान केल्यास पितृदोष शमतो आणि घरात अन्नधान्याची भरपूर उपलब्धता राहते. 45 गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात केल्यास मानसिक स्थैर्य लाभते आणि प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडते. 46 घरात जर सतत वाद होत असतील तर गणपती समोर गुलाबाच्या फुलांनी पूजा करावी आणि गणपती बाप्पा मोरया हा जप सातत्याने करावा. 47 गणेश पूजनानंतर नारळ फोडून ते घराच्या 4 कोपऱ्यांत फिरवल्याने घरातील वाईट ऊर्जा निघून जाते. 48 गणेश चतुर्थीच्या दिवशी शंखध्वनी केल्याने घरात सत्वगुणी ऊर्जा निर्माण होते आणि देवांचा कृपाशीर्वाद राहतो. 49 गणपतीला झेंडू आणि जास्वंद फुलांचा हार अर्पण केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि मानसिक समाधान मिळतं. 50 गणपतीच्या पूजेसोबत मध अर्पण केल्यास घरात गोड बोलणारी आणि सौम्य वागणारी ऊर्जा निर्माण होते. 51 गणपतीच्या मूर्तीसमोर गणपती उपनिषद वाचल्यास आध्यात्मिक प्रगती होते आणि ध्यानाची गती वाढते. 52 चतुर्थीच्या दिवशी मीठ आणि हळद एकत्र करून ती भांड्यांमध्ये ठेवून घरात ठेवल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव नष्ट होतो. 53 गणपतीच्या पूजेनंतर जुने वस्त्र किंवा चपला गरजूंना दान केल्यास पाप क्षय होतो आणि नवे मार्ग खुले होतात. 54 गणपती पूजनाच्या दिवशी सूर्याला पाणी अर्पण करून ओम सूर्याय नमः म्हणाल्यास आरोग्य आणि उत्साह टिकून राहतो. 55 संध्याकाळी गणपती पुढे गुगुळाचा धूप वाजवल्यास घरात सकारात्मक लहरी वाढतात आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. 56 गणेश पूजनात लाल वस्त्राचा उपयोग केल्यास यश, ऐश्वर्य आणि आत्मविश्वास वाढतो. 57 घरात झाडांजवळ गणपतीची मूर्ती ठेवून आरती केल्यास घरात नैसर्गिक ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. 58 गणेश पूजनानंतर लाडूचा नैवेद्य घरातील प्रत्येक सदस्याने खाल्ल्यास घरात ऐक्य आणि प्रेम वाढते. 59 गणेश मूर्तीभोवती रांगोळी काढून पूजा केल्यास घरात सौंदर्य, समृद्धी आणि देवतांचा वास होतो. 60 चतुर्थीच्या दिवशी 108 वेळा औंग गणपतये नमः या बीजमंत्राचा जप केल्यास सर्व अडथळे दूर होतात आणि यश हमखास मिळते. 61 गणपतीच्या पूजेनंतर पहिलं अन्न पक्ष्यांना किंवा गायीला दिल्यास घरात समाधान, करुणा आणि पुण्य मिळतं. 62 ज्यांचं लग्न ठरत नसेल त्यांनी चतुर्थीच्या दिवशी गणपती पुढे 2 सुपाऱ्या ठेवून प्रार्थना केल्यास विवाह योग लवकर जुळतो. 63 नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी दर बुधवारी गणपतीला मोदक अर्पण करून प्रामाणिक प्रार्थना केल्यास योग्य संधी प्राप्त होते. 64 चंचल मन शांत करण्यासाठी गणपती मूर्ती पुढे ध्यान करत गणेश गायत्री मंत्र जपल्यास आत्मिक शांती आणि समाधान मिळतं. 65 आरशासमोर बसून गणपती स्तोत्र म्हणल्यास आत्मदर्शन होते आणि मनाचे शुद्धीकरण होते. 66 लाल रेशमी दोऱ्यात 5 दुर्वा गुंफून गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवून प्रार्थना केल्यास तुमच्या इच्छित कार्याला गती मिळते. 67 चतुर्थीच्या रात्री दिवा मालवायच्या आधी संकटनाशन स्तोत्र म्हणल्यास दिवसभरातील तणाव आणि चिंता नाहीशा होतात. 68 घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी दररोज गणपतीसमोर ताजं फूल अर्पण केल्यास आनंद आणि समृद्धी नांदते. 69 विद्यार्थ्यांनी गणपतीसमोर पाटीवर ओम गणेशाय अश अ लिहून ठेवून त्याचं पूजन केल्यास अभ्यासात यश मिळतं आणि बुद्धी तेजस्वी होते. 70 गणपती पूजनानंतर गरीब विद्यार्थ्यांना स्टेशनरी वस्तू दान केल्यास आपल्या ज्ञानात वाढ होते आणि पुण्यसंचय होतो. 71 गणपती बाप्पाला प्रत्येक रविवारी तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण केल्यास घरातील संकट दूर होतात आणि मनात स्थैर्य निर्माण होतं. 72 चतुर्थीच्या दिवशी तांदूळात गुलाबाचे पाकळ्या मिसळून गणपती पूजन केल्यास घरात प्रेम, ऐक्य आणि शांतता वाढते. 73 गणपतीच्या पूजेनंतर दररोज 5 वेळा घंटा वाजवल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर पळतात आणि वातावरण पवित्र राहतं. 74 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरातील झाडांना गंगाजळ घालून गणपती बाप्पा मोरया म्हणाल्यास निसर्गाशी जोड निर्माण होते. 75 डोक्याला वारंवार त्रास होत असेल तर गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करून पाण्यावर फुंकर घालून प्यायल्यास आराम मिळतो. 76 रोज रात्री झोपण्याआधी गणपती अथर्व शीर्ष वाचल्यास गाढ झोप लागते आणि मानसिक ताजेपणा मिळतो.
77 मोठ्या संकटाच्या वेळी संकल्पपूर्वक एक नारळ अर्पण करून संकटनाशन स्तोत्र म्हणल्यास अडचणी सहज दूर होतात. 78 गणपती पूजनानंतर मुलांना मोदक व गोष्टी देऊन त्यांना देवाची महती सांगितल्यास ते श्रद्धावान व सुसंस्कारित होतात. 79 घरात जर वारंवार पैशांची टंचाई जाणवत असेल तर गणपती समोर 1 रुपयाचं नाणं ठेवून रोज प्रार्थना केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते. 80 शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय, जेवढं आपण गणपतीवर प्रेमाने श्रद्धा ठेवतो तेवढंच आयुष्य सुंदर, समाधानकारक आणि यशस्वी बनतं. कारण श्रद्धा म्हणजेच शक्ती आणि विश्वास म्हणजेच यश. मित्रांनो, हे होते गणपती बाप्पाचे 80 खास तोडगे आणि उपाय. जर तुम्हालाही यामधून काही सकारात्मक परिणाम मिळाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच उपयोगी टिप्ससह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.